नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट्स एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। त्यानंतर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये TCS व IPS पॅटर्न आधारित मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून काही असे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या येणाऱ्या तलाठी भरती, वनरक्षक भरती, पशुसंवर्धन भरती व तसेच इतर सर्व सरळ सेवा भरतींकरता मित्रांनो अतिशय महत्त्वाचे असणारे आहेत। आणि त्यासोबतच मित्रांनो यामधले जे बहुतांशी प्रश्न जे आहे मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो हे सर्व जे प्रश्न आहेत ते वन लाइनरच्या स्वरूपामध्ये आहेत, त्यामुळे आपण क्विकली त्याचे आन्सर देखील पाहू शकतो। तर मित्रांनो आपला आजचा हा सर्व प्रश्न एक आहे। अशाच प्रकारचे आता TCS आणि IPS पॅटर्न आधारित आपले रोज आता व्हिडिओ येणारे असतील, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जर तुम्ही कोणत्याही सरळ सेवेची भरती तयारी करत असाल तर। मित्रांनो पाहूया आपण आजच्या या व्हिडिओमधले काही अति महत्त्वाचे प्रश्न। तसेच मित्रांनो तुम्ही तलाठी भरती, वनरक्षक भरती किंवा पशुसंवर्धन किंवा राज्य उत्पादन शुल्क तयारी करत असाल तर मित्रांनो त्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर रेग्युलरली मोफतमध्ये टेस्ट चालू आहे जे की TCS आणि IPS पॅटर्न आधारित आहेत। तर ते सोडवायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन करून घ्या। त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फ्रीचे मॉक टेस्ट रेग्युलरली सॉल्व करू शकता। तर पाहूया मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण काही वन लाइनरचे प्रश्न। तर यातला पहिला प्रश्न असा आहे, डॅश या दिवशी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते। तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी जे आहे द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते। त्यानंतर दुसरा प्रश्न, सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्विभाषिक राज्यातून डॅश हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले। तर दुसरे राज्य कोणते, तर ते आहे गुजरात। तर गुजरात त्यावेळेस जे द्विभाषिक मुंबई जे होतं त्यावेळेस 1 मे 1960 रोजी 1 मे 1960 रोजी जे आहे याचं डिवायडेशन करून 2 स्टेट बनवण्यात आले, ज्यामध्ये महाराष्ट्र आणि जे की गुजरात असे जे 2 राज्य बनवण्यात आलेली होती। तर त्या दोघांची जी आता आपण 1 मेला कसं महाराष्ट्र दिन साजरा करतो तसंच गुजरातमध्ये देखील 1 मेला जो आहे तो गुजरातचा दिन साजरा करण्यात येतो। त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील दक्षिण उत्तर पसरलेल्या डॅश पर्वतरांगेस पश्चिम घाट असेही म्हणतात। तर सह्याद्री जी पर्वतरांग आहे, सह्याद्री पर्वतरांगेस पश्चिम घाट असे म्हणतात। सह्याद्री हे त्या जागी येणार असेल। त्यानंतर चौथा प्रश्न, डॅश या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते। तर नागपूर या ठिकाणी जे आहे महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा देखील सरळ विचारला जाऊ शकतो की हिवाळी अधिवेशन कुठे भरले जाते, तर ते आहे नागपूर या ठिकाणी भरलं जातं। त्यानंतर पाचवा प्रश्न, नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर डॅश येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणी पुरवठा होतो। तर जे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं गंगापूर जे ठिकाण आहे, गंगापूर येथे जे बांधण्यात आलेलं जे की धरण आहे त्यामधून नाशिक शहरात जे आहे ते पाणी पुरवठा होतं। त्यानंतरचा 6वा प्रश्न आपला, अजिंठ्याचा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर रांगा, बालघाट डोंगर रांगा व महादेव डोंगर रांगा या वास्तविक डॅश या पर्वताच्या उपरांगा होत आहेत। तर याचं उत्तर आहे ते आहे सह्याद्री। सह्याद्रीच्या या सर्व काही उपरांगा आहेत जे की अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगर रांगा आणि बालघाट डोंगर रांगा व महादेव डोंगर रांगा या ज्या आहेत सह्याद्रीच्या उपरांगा। त्यानंतर आपला 7वा प्रश्न असा आहे, राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते। तर याचं उत्तर होणार होईल कृष्णा। कृष्णा नदीच्या खोऱ्यात जे आहे तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते। त्यानंतर 8वा प्रश्न, जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला डॅशपर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे किंवा होता, तर ते आहे सन 2019 पर्यंत। त्यानंतरचा 8वा प्रश्न, भारतातील एकूण साखर कारखान्यापैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात किती टक्के आहेत, तर याचं उत्तर आहे 36% आहे। त्यानंतर 10वा प्रश्न, डॅश हे 2 महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत, तर ते आहेत कोकण व पठार हे जे आहेत महाराष्ट्राचे प्रमुख आणि स्वाभाविक विभाग आहेत। त्यानंतर 11वा प्रश्न, कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या जांबा या प्रकाराच्या मातीत डॅश यांचे प्रमाण अधिक असते, तर ते आहे लोह व जस्त। त्यानंतर 12वा प्रश्न, महाराष्ट्राची सीमा खालील 6 राज्यांना भिडलेली आहे। तर कोणत्या 6 राज्यांना महाराष्ट्राची सीमा भिडलेली आहे असा देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर ते आहेत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक व गोवा ही 6 राज्य आहेत ज्या की या राज्यांना महाराष्ट्राची सीमा भिडलेली आहे। त्यानंतरचा 13वा प्रश्न, पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या भागातील प्रमुख नद्या होत। तर विदर्भातील ज्या आहेत या प्रमुख नद्या आहेत पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा। त्यानंतर 14वा प्रश्न, अहिराणी ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने डॅश या जिल्ह्यात बोलली जाते। तर अहिराणी ही जी बोलीभाषा आहे ती कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने बोलली जाते असा देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेत येऊ शकतो। तर याचं उत्तर आहे धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये जे आहे अहिराणी ही जी मराठी भाषेची बोलीभाषा आहे ती प्रामुख्याने बोलली जाते या जिल्ह्यांमध्ये।
त्यानंतर 15वा प्रश्न, रोशा जातीचे गवत राज्यात डॅश या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते, तर ते आहेत धुळे, नंदुरबार व जळगाव. त्यानंतर 16वा प्रश्न, कन्हान, वर्धा आणि खोबरगडी डॅश या नदीच्या उपनद्या होत. या ज्या उपनद्या आहेत ते वैनगंगा या नदीच्या उपनद्या होत. त्यानंतर 17वा प्रश्न, एकूण लोकसंख्येशी असलेले सागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेत महाराष्ट्राच्या 45.22% क्रमांक देशात तिसरा लागतो, तर या राज्याचा क्रमांक पहिला लागतो. तर कोणत्या राज्याचा क्रमांक जो आहे तो पहिला लागतो, तर तो आहे तामिळनाडू या राज्याचा क्रमांक पहिला लागतो, जो की 48.40 एवढा टक्के आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न आपला, डॅश या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते, तर उत्तर आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यास जे आहे संतांची भूमी म्हणून संबोधले जाते किंवा ओळखलं जातं. त्यानंतर 19वा प्रश्न, राज्यातील डॅश या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, तर ते आहेत चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यानंतर 20वा प्रश्न, विडे तयार करण्यासाठी टेंभुर्णीची पाने वापरतात. तेंदूची झाडे डॅश या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणावर आढळतात, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये, ते आहे नागपूर, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांमध्ये तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यानंतर 21वा प्रश्न, परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा डॅश या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो, तर ते आहे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो हापूस या जातीचा आंबा. त्यानंतर 22वा प्रश्न, राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेला 2 जिल्हे हे होत, ते आहेत सातारा व सांगली. त्यानंतर 23वा प्रश्न, काटेपूर्णा व नळगंगा या नदीच्या उपनद्या होत, तर कोणत्या, तर त्या आहे पूर्णा या नदीच्या 2 उपनद्या आहेत या. त्यानंतर 24वा प्रश्न आपला, वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या डॅश या धरणातूनही मुंबईला पाणी पुरवठा होतो, तर ते आहे मोडकसागर या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो. त्यानंतर 25वा प्रश्न, तापी नदी महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून वाहत जाते, तर ते आहे जळगाव, नंदुरबार व धुळे या जिल्ह्यातून वाहत जाते. त्यानंतर 26वा प्रश्न, डॅश ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्धेने गेलेली आहे, तर ते आहे सातपुडा ही पर्वतरांग. त्यानंतर 27वा प्रश्न, डॅश ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते, तर ती आहे गोदावरी ही राज्यातील जी की सर्वाधिक लांबीची नदी आहे आणि ही नदी जी आहे दक्षिणेला गंगा तर तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर 28वा प्रश्न, डिसेंबर 2018 अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्याची संख्या डॅश इतकी होती, तर ती आहे 45 लाख एवढं जे आहे 45.10 लाख एवढं जे आहे जे की संख्या होती. त्यानंतर 29वा प्रश्न, महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः डॅश या कालखंडात पडत असतो, तर ते आहे जून ते सप्टेंबर या कालखंडात. त्यानंतर 30वा प्रश्न, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक डॅश होय, तर ते आहे ऊस. हे जे पीक आहे जे की वाटणारे पीक आकर्षण वाटणारे पीक आहे ऊस. त्यानंतर 31वा प्रश्न, खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील डॅश हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे, तर तो आहे विदर्भ हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. त्यानंतर 32वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस डॅश पसरलेला आहे. अरबी समुद्र हा जो आहे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस पसरलेला आहे. त्यानंतर 33वा प्रश्न, 6 पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती डॅशमुळे झाली आहे, तर ते आहे प्रस्तरभंग यामुळे जे आहे 6 पर्वतांची व पश्चिम घाटांची निर्मिती झाली. त्यानंतर 34वा प्रश्न, राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात डॅश प्रकारचा पाऊस पडतो, तर तो आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्यानंतर 35वा प्रश्न, सागांची झाडे डॅश प्रकारच्या अरण्यात आढळतात, तर ते आहेत पानझाडी वृक्षाची अरण्य यामध्ये ते आढळतात सागाची झाडे. त्यानंतर 36वा प्रश्न, महाराष्ट्रात लाकूड कटाईचे कारखाने सॉ मिल्स डॅश या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत किंवा आढळतात, त्या चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात, कारण का ह्या विभागामध्ये जंगलावन क्षेत्र आहे त्यामुळे लाकूड तोडीचे काम जे आहे मोठ्या प्रमाणात चालते. त्यानंतर 37वा प्रश्न, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात डॅश कोणती आहे, ती आहे माडिया व गोंड. त्यानंतरचा 38वा प्रश्न, राज्यातील डॅश विभागात सर्वात कमी वने आढळतात, तर मराठवाडा या विभागात कमी वने आढळतात. त्यानंतर 39वा प्रश्न, महाराष्ट्र पठारावरील डॅश या सर्वात मोठ्या डोंगर रांगेने कृष्णा व भीमा या 2 नद्यांची खोरे वेगळी केली आहेत, ते आहेत महादेव डोंगर रांगा.
त्यानंतर 40वा प्रश्न, हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे डॅश या नद्यांची खोरी एकमेकापासून अलग झाली आहेत. ते आहे गोदावरी व भीमा. त्यानंतर 41वा प्रश्न, गाविलगड व नरनाळा ही प्रसिद्ध किल्ले या पर्वतावर वसले आहेत. ते आहेत सातपुडा. त्यानंतर 42वा प्रश्न, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर साह्य पर्वतावर वसलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर असून त्याची उंची डॅश इतकी आहे. तर याचं उत्तर आहे 1746 मीटर एवढी जी आहे कळसुबाई शिखराची सर्वाधिक उंची आहे. त्यानंतर 43वा प्रश्न, अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी डॅश नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे. तर उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये जी आहे ती वाढलेली आहे. त्यानंतर 44वा प्रश्न, डॅश या जिल्ह्यांना पूर्वी खानदेश म्हणून ओळखले जाई. धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांना पूर्वी जे आहे खानदेश म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर 45वा प्रश्न, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान डॅश या नदीच्या काठी वसलेला आहे. तर हे आहे दहिसर या नदीच्या काठी वसलेला आहे. त्यानंतर 46वा प्रश्न, नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना डॅश हा घाट पार करावा लागतो. तर तो आहे कसारा हा घाट पार करावा लागतो. त्यानंतर 47वा प्रश्न, कस्तुरी मांजर राज्यात डॅश जिल्ह्यात आढळतो. ते आहे रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यात कस्तुरी मांजर जे आहे की जिल्ह्यात आढळतात. त्यानंतर 48वा प्रश्न, गांधीजींनी घालून दिलेल्या आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली वर्धा योजना या वर्षाच्या डॅश गांधी जयंतीपासून जिल्ह्यात राबवण्यात जात आहे. तर ही जी योजना आहे जे की 1983 सालापासून वर्धा योजना जी आहे जी की साजरी केली जात आहे. त्यानंतरचा आपला 49वा प्रश्न, 19व्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो. तर याचं उत्तर आहे 6वा क्रमांक लागतो. त्यानंतरचा 50वा प्रश्न, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा डॅश इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते. तर ते आहे ₹600 एवढे जे आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा दिले जाते. त्यानंतर 51वा प्रश्न, महाराष्ट्रातील डॅश या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात सेऊन देश असा केला गेला आहे. तर ते आहे खानदेशांचा, ज्यामध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव यांचा समावेश होतो. त्यानंतर 52वा प्रश्न, डॅश हे महामंडळ राज्यात नवनवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याच्या कार्यशील निगडीत आहे. तर ते आहे MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे जे आहे नवनवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याच्या कार्याशी निगडीत आहे. त्यानंतर 53वा प्रश्न, राज्यात या डॅश या वर्षी कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आली. तर ते आहे 1966 वर्षापासून. त्यानंतर 54वा प्रश्न, डॅश यांना राज्यातील रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक मानले जाते. तर ते आहे V.स. पांगे यांना जे आहे रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक मानले जाते. त्यानंतर 55वा प्रश्न, डॅश हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख प्रशासक होय. ते आहे जिल्हा. त्यानंतर आपला 56वा प्रश्न असा आहे, रोजगार हमी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील डॅश राज्य आहे. तर याचं उत्तर आहे पहिले. तर हे पहिलेच राज्य आहे जे की रोजगार हमी योजना ही जी योजना आहे जी की राबवणारं राष्ट्र आहे. त्यानंतरचा 57वा प्रश्न, महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कायदा सहमत करण्यात आला. तर कधी सहमत करण्यात आला. तर ते आहे 26 जानेवारी 1978 रोजी जे आहे महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा जो आहे सहमत करण्यात आला. त्यानंतर 58वा प्रश्न, रोजगार हमी योजनेखाली डॅश वर्ष पुढील प्रौढ अकुशल मजुरांना रोजगाराची हमी देण्यात आली आहे. तर ते आहे 18 वर्ष वयापुढील. त्यानंतर 59वा प्रश्न, रोजगार योजनेखाली मुख्यत्वे डॅश कामे उपलब्ध करून दिली जातात. तर याचं उत्तर आहे श्रमप्रधान कामे जी आहे ती उपलब्ध करून दिली जातात. त्यानंतर 60वा प्रश्न, प्रौढ शिक्षण कार्यक्रम राज्यात कार्यान्वित केले गेले. तर ते आहे 2 ऑक्टोबर 1978 रोजी जे आहे प्रौढ शिक्षण कार्यक्रम राज्यामध्ये कार्यान्वित केले गेले. त्यानंतर 61वा प्रश्न असा आहे, राज्यात सध्या 12वीपर्यंत सर्वांनाच मोफत शिक्षण देण्याची उद्दिष्टे असले तरी तत्पूर्वीपासून म्हणजे डॅशपासूनच राज्यात मुलींना येत्या 12वीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची योजना करण्यात आहे. तर ती आहे 1983 ते 84 पासून. त्यानंतर 62वा प्रश्न, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचा लाभ येत्या डॅशपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मिळू शकते. ते आहे 8वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मिळू शकतं. त्यानंतर 63वा प्रश्न,
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी त्यांना दरमहा रुपये डॅश दिले जातात, ते आहे 600 ते 1000 रुपये एवढे जे आहे ते दिले जातात. त्यानंतर 64 प्रश्न, डॅश हा दिवस राज्यात दृष्टिदान दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा पाळण्यात येतो, ते आहे 10 जून हा दिवस जो आहे दृष्टिदान दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानंतर 65 प्रश्न, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राज्यात सुरू करण्यात आली तर कधी सुरू करण्यात आली, ते आहे सन 83 ते 84 सालापासून. त्यानंतर 66 प्रश्न, सहकार विषयक पहिला कायदा देशात संमत केला गेला तर कधी, ते आहे 1904 साली देशामध्ये सहकारविषयक पहिला कायदा संमत करण्यात आला. त्यानंतर 67 प्रश्न, देशातील सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य डॅश होय, ते आहे महाराष्ट्र. त्यानंतर 68 प्रश्न, देशातील एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे डॅश इतका आहे, ते आहे 25% एवढा आहे. त्यानंतर 69 प्रश्न, डॅश या नव्याने लोहमार्गाने मुंबई व नवी मुंबई रेल्वेद्वारे जोडली गेली आहे, ते आहे मानद खुर्द व बेलापूर या नव्या लोहमार्गाने मुंबई व नवी दिल्ली नवी मुंबई जे की रेल्वेद्वारे जोडली गेली आहे. त्यानंतर 70वा प्रश्न, राष्ट्रीय पोषण संस्थेने प्रतिवर्ष प्रतिव्यक्ती डॅश अंडी व किलो मांस सेवनाची शिफारस केली आहे, ते आहे 180 अंडी व 11 किलो मांस सेवनाची शिफारस केली आहे, जे की राष्ट्रीय पोषण संस्थेने प्रतिवर्ष प्रति व्यक्तीला. त्यानंतरचा जो 71वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील एकूण सिंचन क्षमतेपैकी 70% सिंचन क्षमता डॅश या पिकासाठी वापरली जाते, तर ते आहे ऊस या पिकासाठी. त्यानंतरचा 72वा प्रश्न, उद्योगधंद्याच्या विकेंद्रीकरणाचे धोरण बऱ्याचशा कार्यक्षमतेने राबविले जात असले तरी आजही डॅश या पट्ट्यातच राज्यातील बहुसंख्य कारखानदारी एकवटलेली आहे, ते आहे मुंबई, ठाणे, बेलापूर व पुणे या पट्ट्यातच राज्यातील बहुसंख्य कारखानदारी एकवटलेली आहे. मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले 72 वन लाइनर क्वेश्चन होते, जे की आपण TCS व IPS पॅटर्नवर आधारित पाहिलेलं आहेत. तर मित्रांनो, याच प्रकारचे क्वेश्चन आपण आता रेग्युलरली पाहणार आहोत. तर मित्रांनो, जे की तुमच्या येणाऱ्या कोणत्याही सरळ सेवा भरती करता मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे असणारे असतील. कमी वेळेमध्ये मित्रांनो आपण सर्व काही TCS व IPSचे प्रश्न आपण ॲनालाइज करणार आहोत आपल्या रेग्युलर बेसिकमध्ये. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अपडेट मिळवण्याकरता आपला टेलिग्राम ग्रुप मात्र नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व भरतीचे मोफतचे टेस्ट व मित्रांनो त्या ठिकाणी नोट्स देखील प्रोव्हाइड केले जातात. तसेच तुम्हाला सर्व भरतींचे अपडेट देखील त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. जर आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.